बालके त्या ठिकाणी नॉट रिचेबल आहे म्हणणारे तिथले लोकप्रतिनिधी त्या पंढरपूर मंगळवेढ्यातले आणि हे काय पक्षाचे वरून येणारे नेते हाच अपप्रचार आणि तीच कॅसेट लोकांना देखील आज ते पाठ झाली आहे. 24ला संपले म्हणणाऱ्यांनी इथल्याच मायबाप जनतेने 1,16,717 मतदार बंधू भगिनीने आशीर्वाद दिला. नगरपालिकेच्या इलेक्शन दीड महिन्यापूर्वी पण हेच कॅसेट त्यांनी वाजवून दमले. मात्र तिथल्या मायबाप जनतेने जवळजवळ महाराष्ट्रातल्या 3 नंबरच्या मताधिक्यानं नगराध्यक्ष निवडून देण्याची भूमिका बजावली. कोण संपलंय म्हणणं किंवा कुणी त्या ठिकाणी नॉट रिचेबल आहे म्हणणं हे तुम्ही म्हणून नाही, ज्या दिवशी लोक म्हणतील लोक नाकारतील त्या दिवशी त्या ठिकाणी वस्तुस्थिती सांगणार. कशात पालकमंत्री म्हणताय विरोधकांच्या कोरड्या विहिरीत मतदारांनी उड्या मारू नये, भरत्या कालव्यात आमच्या उड्या मारा जेणेकरून तुमचा फायदा होईल असं पालकमंत्री म्हणतात. मुळात ते एक संविधानिक पदावरती बसणाऱ्या मंत्री महोदयांची अशी वक्तव्य म्हणजे संविधानासाठी त्या ठिकाणी पायमल्ली करणारे त्यांची त्या ठिकाणी ती वक्तव्य आहेत. कालचं जर बोलणं बघितलं या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून तुम्ही विकासाच्या बाबतीत लोकांच्या काय करणार आहे काय केलं हे मुळात त्या ठिकाणी सांगायला पाहिजे होतं. पण खालच्या पातळीला तुम्ही त्या पदावरती जाऊन देखील तुम्ही जर पातळी सोडून टीका टिप्पणी करत असाल आणि कोण छोटा आहे कोण मोठा आहे हे त्या ठिकाणी सांगणं ही लोक ठरवतात, तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी ठरत नसतं. त्यामुळं असं लोकांनी ठरवलंय कशात उडी मारायची, कशात कुणासोबत जायचं काय जायचं ते उद्याच्या 7 तारखेला मतदान रूपी आशीर्वादातून दिसून येईल. साहेब म्हणते की तुमच्या मुलाला शिकवा, मोठं करा, उद्योगधंद्याला लावा, धन टप्प्याला लावू नका. नाही मुळात अतिशय त्या माझ्या 11 वर्षाचा मुलगा आहे त्या मुलानं दंड थोपटला म्हणून आमदार साहेब जर म्हणत असतील की आम्ही देखील मेलेल्या आईचं दूध पिलो नाही जशाच तसं उत्तर दिलं जातं. 11 वर्षाच्या मुलाला काय उत्तर देणार? किती यांची नैतिकता मनाच्या विचाराची बुद्धिमत्तेची मला कधी कधी कीव येते. मी शिकवण्याच्या बाबतीत काळजी करू नका, शिकवून त्याला चांगले संस्कार देणं हे आमच्या त्या ठिकाणी कुटुंबाचं पहिलं कर्तव्य आहे. मात्र त्याच मुलाचा आजोबा वारल्यानंतर पोटनिवडणूक झाली होती, त्या पोटनिवडणुकीत विजय संपादन केला त्यावेळी तुम्ही दंड थोपटले त्यावेळी तुम्ही कुठल्या आईचं दूध प्यायला होता हे देखील लोकांना येऊन सांगायला पाहिजे ना. म्हणून या असल्या भूमिका आणि ह्यांची इतकी त्या ठिकाणी म्हणजे लोकांच्यातनं हे कमी झालंय, अस्तित्व कमी झालंय. त्यामुळे पायाखालची वाळू घसरल्यामुळं हे जर 11 वर्षाच्या पोरांना दाखवतो करतो म्हणून जर भाषा वापरत असतील तर ह्याच्यासारखं दुर्दैव आपल्या या तालुक्याचं काय आहे? भगीरथ दादा नॉट रिचेबल हाच मुद्दा वारंवार भगीरथ दादा 5,000 कोटीचा विकास त्यांनी निधी आणलाय मतदारसंघात. कुठं दाखवावं ना. भारत नानांच्या 2020ला दुःखद निधनानंतर जाण्यानंतर मी 21ला निवडणूक त्या ठिकाणी लढवतोय, पोटनिवडणूक लढवली, मी अपयश त्या ठिकाणी मला आलं. 24ला लढवली, अपयश आलं. मला त्या पदावरती संधी मिळाल्यानंतर मी त्या ठिकाणी जर नाही करून दाखवलं तर हे त्यांनी सांगणं किंवा बोलणं उचित आहे. तुम्ही आज जे बोललाय जे त्या ठिकाणी सरकार आहे एकीकडं काय सांगितलं जातं केंद्रात आमचं आहे राज्यात आमचं आहे इथं द्या. मग यापूर्वी पण केंद्रात तुमचंच होतं राज्यात तुमचंच होतं. किती तुम्ही निधी दिला, किती त्या भागात तुम्ही जाऊन बघा. रस्त्याचे प्रश्न तसेच आहेत, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न तसेच आहेत. आज जे आमदार महोदय माझ्या विकास कामावरती किंवा मी काय केलं म्हणून विचारत असतील तर त्या भागातल्या मंगळवेढा तालुक्यातल्या 24 गावचा उपसा सिंचन योजना फक्त इलेक्शन आलं आचारसंहितेच्या आधीच 1 आठवडाभर त्या ठिकाणी नारळ फोडण्याचा कार्यक्रम सुरू होतो. तिथं पिण्याच्या पाण्याची योजना भारत नानांनी सुरू करून शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवलेली योजना त्यांच्या जाण्यानंतर किती वेळा चालली, किती वेळा पाणी मिळलं हे ते त्या ठिकाणी त्यांनी सांगायला पाहिजे होतं. टीका टिप्पणी आणि आमदार साहेबांनी तेच नॉट रिचेबल आहे, फोन लागत नाही, कॅसेट जुनी झाली आहे, नवीन काहीतरी सांगा, नवीन काहीतरी त्या ठिकाणी उपसा सिंचन योजनेला भारत नाना असताना कुठल्याही प्रकारची मंजुरी मिळाली नव्हती. मी साक्षीदार होतो, मी नानांसोबत त्याच राज्यपालांच्या कार्यालयात गेलो. कोण गेलो? पालकमंत्री म्हणतात. आमदार म्हणून ते नानांसोबत गेलो होतो. अशी कुठलीही मंजुरी मिळाली ती मुळात अस्तित्वात नसणारी योजना कागदावरती आणली आणि विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात कुठलीही योजना करायचं नाही हा विधिमंडळाचा ठराव असताना राज्यपालाकडून विशेष बाब म्हणून मंजुरी घेण्याची भूमिका भारत नानांनी केली. त्याची सगळे कागदपत्र शेवटच्या श्वासापर्यंत अगदी कोरोना काळात देखील फाईल ना फाईल टेबल टू टेबल फिरवण्याची भूमिका लोकप्रतिनिधी म्हणून भारत नानांनी त्या ठिकाणी केली. आणि ह्यांनी जे बोलतायत
त्या पालकमंत्र्यांना आणि आमदार महोदयांना माझा आपल्या माध्यमातून सवाल आहे. तुम्ही 4 सप्टेंबर 2024ला तत्कालीन उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या हस्ते त्या भूमिपूजन उद्घाटन केलं आणि त्याची पर्यावरणाची मंजुरी कधी मिळाली आहे? 11 सप्टेंबर 2025ला पर्यावरणाची मंजुरी वर्षानंतर मिळते आहे आणि राज्याचे जबाबदार उपमुख्यमंत्री येऊन जर तिथं त्या योजनेचा शुभारंभ करत असतील आणि पर्यावरणाची मंजुरी न करता करत असतील तर याच्यासारखं दुर्दैव काय? एकीकडे तुम्ही वेळोवेळी दिशाभूल करून तिथल्या शेतकऱ्याच्या जखमीवरती मीठ चोळण्याचं काम इलेक्शन आल्यानंतर करताय आणि तिथली जनता आता सुज्ञ झाली आहे. उद्याच्या 7 तारखेला आबादादा एकत्र आल्यामुळे पायाखालची वाळू घसरली असं वाटतंय का? आबादादा एकत्र आल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरली असं वाटतं का? कारण पालकमंत्र्यांची अजूनही पुढे काही सभा होणार आहे. गल्लीबोळात फिरावं लागतं याच्यानं कळलं. माझ्या माहितीनं मला एक माहिती मिळाली आहे. पुढच्या महिन्यापासून पालकमंत्री महोदय प्रत्येक गावातल्या गणपती मंडळाचा अध्यक्ष देखील नियुक्त करण्यासाठी येणार आहे.